आपला महाराष्ट्र हा सर्वांग समृद्ध बनवण्यासाठी अनेकांचं योगदान होतं आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे। आणि सध्या महाराष्ट्राची सूत्र ज्या सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे त्यांच्याकडनं आपण व्हिजन जाणून घेतोय। सर्वांना कृपया विनंती आहे की त्यांनी खुर्चीवर बसून घ्यावं, स्थानापन्न व्हा। आपल्याला लगेच पुढच्या सेशनला सुरुवात करायची आहे, त्यामुळे कृपया पुन्हा एकदा विनंती, सर्वांनी प्लीज बसून घ्यावं। विकसित महाराष्ट्राचे दूरगामी नेतृत्व म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं आणि राज्याच्या या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये समृद्धी आणि नव्या महाराष्ट्राच्या संदर्भात नेमक्या कोणकोणत्या योजना आहेत हे आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत। एक महत्त्वाचं, आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय, मात्र हे महत्त्वाचं सेशन, महत्त्वाचा परिसंवाद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत। तर या परिसंवादाकडे वळण्यापूर्वी आपण बघूयात एक ऑडिओ व्हिज्युअल। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर कदम बसा, मैं समंदर लौट कर वापस। देवेंद्र फडणवीस बूथ कार्यकर्ता ते थेट मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारणारे महाराष्ट्रातील मातब्बर नेते। हिरावलं गेलं म्हणून निराश न होता चिकाटीनं लढून हिरावलेलं सारं पुन्हा मिळवण्याचं कसब अंगी असणारे देवाभाऊ। तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या देवेंद्र फडणवीसांकडे दूरदृष्टी आहे। फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रानं औद्योगिक क्षेत्रात नवनवे रेकॉर्ड्स प्रस्थापित केले आहेत। देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होतीये, हे फडणवीसांच्याच नेतृत्वाचं यश म्हणावं लागेल। विकसित महाराष्ट्राचं दूरगामी नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातं। राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या मनात महाराष्ट्राच्या समृद्धीच्या नेमक्या कोणकोणत्या योजना आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। या परिसंवादासाठी मी न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे आणि माझ्या सहकारी ज्ञानदा कदम यांना विनंती करते की त्यांनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना मंचावर घेऊन यावं। आपण जोरदार टाळ्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करूयात। न्यूज 18 लोकमत प्रस्तुत समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात शेवटच्या टप्प्यात महत्त्वाचा परिसंवाद, नवा महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र आणि या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, त्यांच्या मनात महाराष्ट्राच्या समृद्धीच्या दृष्टीनं काय आहेत योजना, त्या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत। या परिसंवादासाठी पुढची सूत्र मंदार फणसे आणि ज्ञानदा कदम यांच्याकडे। नमस्कार। समृद्ध महाराष्ट्र या शब्दातच ती जादू आहे की महाराष्ट्र हा समृद्ध आहे आणि महाराष्ट्र हा समृद्ध होता, पण नुसता होतावरती चालत नाही। भविष्यामध्ये खूप काही मोठी तरतूद करून ठेवावी लागते आणि ती भविष्यातली तरतूद ही वर्तमानात करावी लागते। आणि वर्तमान महाराष्ट्राची जी काही सगळी कमान जी आहे ती सांभाळणारं व्यक्तिमत्व, समर्थ असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे आता या मंचावरती न्यूज 18 लोकमतच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। समृद्ध महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि अर्थातच समृद्ध महाराष्ट्र म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र समृद्ध आहे, होता आणि राहील। तुम्ही सगळे बडे नेतृत्व सगळं या सगळ्या राज्यामध्ये आहे आणि एक प्रकारची दूरदृष्टी घेऊन तुमचं काम चालू आहे। पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की खरं तर आम्ही न्यूज पॉइंट पहिले घेत असतो तुमच्याकडनं, पण आता न्यूज पॉइंटच्या आधी मला खरंच समृद्ध महाराष्ट्रावरती तुम्हाला विचारायचं आहे। त्याचं कारण नवीन पिढी जी आहे महाराष्ट्रातली खूप मोठी आशा घेऊन आहे। सगळ्यांची मुलं बापडी सगळी जी आहेत करिअरच्यासाठी आहेत, सगळा समाज जो आहे तो करिअरच्या मागे लागलेला आहे आणि एक प्रकारे लोकांना काळजी आहे भविष्याची। ही काळजी खऱ्या अर्थाने करण्यासारखी परिस्थिती आहे की नाही? मला असं वाटतं काळजी असलीच पाहिजे। तुमचा आवाज तसाही बुलंद आहे, तो पोहोचेल। नाही, मला असं वाटतं की काळजी ही असलीच पाहिजे, पण जेवढी काळजी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आहे
त्यांच्या मुलांची तेवढीच काळजी त्यांनी निवडून दिलेल्या सरकारला देखील आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला योग्य दिशा द्यायची आणि महाराष्ट्र समृद्ध करायचं म्हणजे काय, तर मला असं वाटतं की सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र अतिशय समृद्ध आहे. ती सांस्कृतिक समृद्धी टिकवायची आहे आणि भौतिक समृद्धी ही प्रत्येकापर्यंत पोचवायची आहे. त्या दृष्टीनं महाराष्ट्राची वाटचाल आपण सुरू केली. पण ही जी समृद्धी आहे याच्यामध्ये असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं महाकाय असं काम सुरू आहे तुमच्या नेतृत्वाखाली. आता कुठे टनेल्स चालू आहेत, कुठे मोठमोठे हायवे सुरू आहेत. अलीकडची घोषणा तुम्ही 800 किलोमीटरचा आणखीन एक मोठा हायवे महाराष्ट्रातून जातोय. असं सगळं असताना ह्या सगळ्या समृद्धीमध्ये इथल्या महाराष्ट्रीय माणसाचा जो वाटा आहे तो वाढेल कसा, कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र समृद्ध होणार आहे आणि त्या समृद्धीमध्ये महाराष्ट्रातल्या नव्या पिढीचा वाटा कसा वाढेल, यासाठी आपण नेमकं काय काय करताय आम्हाला ऐकायला आवडेल विस्ताराने. मला असं वाटतं की महाराष्ट्रातला जो सामान्य माणूस आहे, आमची जी युवा पिढी आहे, त्या युवा पिढी करताच हे सगळं चाललेलं आहे. कारण आज आपण बघा की आपला देश असेल किंवा महाराष्ट्र असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई आहे आणि या तरुणाईच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर आपल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागेल. आपल्या अर्थव्यवस्थेतनं त्याच्याकरता रोजगाराची संधी निर्माण करावी लागेल आणि म्हणून या दृष्टीनं आपण 3-4 अप्रोचेस घेतले आहेत. आपला एक अप्रोच काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर लेड ग्रोथ. आता इन्फ्रास्ट्रक्चर लेड ग्रोथ हा एक अतिशय टाइम टेस्टेड अशा प्रकारचा अप्रोच आहे. आपण जर बघितलं असेल तर अमेरिका, युरोप, कोरिया, जपान, चायना या सगळ्यांची जो विकास झाला हा इन्फ्रास्ट्रक्चर लेड ग्रोथनी झाला. ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत गेले, त्यातनं रोजगाराच्या संधी निर्माण होत गेल्या, त्यांनी संपूर्ण अर्थव्यवस्था ऍक्सेलरेट झाली आणि त्यातनं समृद्धी आली. दुसरा पोर्ट लेड डेव्हलपमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण वाढवणसारखा आज एक बंदर तयार करतोय. आपल्याला माहिती आहे की जगाच्या पाठीवर ज्याच्याकडे मॅरीटाईम ताकद आहे तोच जगावर राज्य करतोय. आजही कितीही तुमच्याकडे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आले तरी जगाचा सगळा व्यापार हा समुद्री मार्गाने चालतो आणि ज्याच्याकडे चांगले पोर्ट्स आहेत, ज्याच्याकडे मॅरीटाईम पॉवर आहे, तेच देश पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात, समृद्ध झालेले पाहायला मिळतात. आपल्याकडे फॉर्च्युनेटली महाराष्ट्राला मोठा समुद्र किनारा आहे. JNPA सारखा आपला पोर्ट, JNPD पोर्ट, हा पोर्ट आज देशाचं 60% कंटेनर ट्रॅफिक हा हँडल करतो आणि म्हणून देशाचे मॅरीटाईम पॉवर तिथे आहे. पण आता आपण वाढवणचं बंदर तयार करतोय. वाढवणचं बंदर हे JNPT पेक्षा 3 पट मोठं आहे आणि 20 मीटर डीप ड्राफ्ट त्या ठिकाणी आहे. जगातलं सगळ्यात मोठं जहाज JNPA ला येऊ शकत नाही, भारतात कुठल्याच याच्यात ते डॉक करू शकत नाही, पण ते वाढवणच्या बंदरात करू शकतं. वाढवणच्या बंदरामुळे महाराष्ट्र आणि भारत एक नवीन मॅरीटाईम पॉवर बनते आणि या पोर्टलेट डेव्हलपमेंटचा उपयोग, जसा JNPचा उपयोग हा मुंबई, MMR रिजन, पुणे, काही प्रमाणात नाशिक इतका होऊ शकला. आता आपला प्रयत्न आहे की हा पलीकडे गेला पाहिजे आणि म्हणून समृद्धी महामार्गाला आपण एक डेडिकेटेड नोड हा वाढवणपासून तयार करतो, वाढवण ते नाशिक. याचा परिणाम असा होणार आहे की आतापर्यंत ज्या पोर्टलेट डेव्हलपमेंटचा उपयोग हा केवळ 5-6 जिल्ह्यांना जो व्हायचा, त्याच्याऐवजी महाराष्ट्रातल्या 24 जिल्ह्यांना आपण पोर्टलेट डेव्हलपमेंटचा उपयोग देतो आणि पोर्टची कनेक्टिव्हिटी अशी देतो की त्यांच्याकडे टर्नअराउंड टाइम, जो काही त्यांचा माल तिथे पोचला, हा जो काही वेळ आहे हा 8 तासावर, 6 तासावर, 4 तासावर आपण आणतो. त्यामुळे पोर्टलेट डेव्हलपमेंट एंटायरली पूर्ण महाराष्ट्राला आपण देतो. तिसरं मॅन्युफॅक्चरिंग लेड ग्रोथ. याच्यामध्ये न्यू इंडस्ट्री, ऍडव्हान्स इंडस्ट्री किंवा ज्याला आपण ग्रीन इंडस्ट्री म्हणतो, या सगळ्या गोष्टीमध्ये आता महाराष्ट्र नंबर 1 वर आलेला आहे. आपण जर बघितलं तर आता छत्रपती संभाजीनगर EV कॅपिटल होत आहे आणि मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये म्हणजे गडचिरोली सारखा एक आपला जिल्हा हा आता त्या ठिकाणी स्टील सिटी ऑफ इंडिया होतोय.
आम्ही दोन गोष्टी केल्या. पालकमंत्री आहात तुम्ही. मी पालकमंत्री आहे. आम्ही दोन गोष्टी केलेल्या आहेत. मॅन्युफॅक्चरिंग लेड जी आपलं ग्रोथ आहे, या ग्रोथमध्येही पोर्ट लेड डेव्हलपमेंटचा फायदा ज्यांना झाला त्यांनाच मॅन्युफॅक्चरिंगचा फायदा आतापर्यंत झाला होता. आता त्याच्या पलीकडे आपण गेलोय. आता तुम्ही जर मी तिकडनं आलो तर तुम्ही बघा, गडचिरोली स्टील सिटी होते, नागपूर डिफेन्स हब आणि मॅन्युफॅक्चरिंग हब होत आहे, पलीकडे अमरावती टेक्सटाईल हब होत आहे, त्याच्या पलीकडे छत्रपती संभाजीनगर ईव्ही कॅपिटल म्हणून आता डेव्हलप होत आहे, त्याच्यानंतर नाशिक डिफेन्स कॉरिडॉर म्हणून डेव्हलप होत आहे, पुणे ऑलरेडी डेव्हलप आहे, मुंबई डेव्हलप आहे. इकडे जर तुम्ही गेलात तर आता समजा धुळे आहे, त्या ठिकाणी नरडाण्याची एमआयडीसी आपण तयार करतोय. तिकडे अहिल्यानगरमध्ये आपण पुणे टू अहिल्यानगर डिफेन्स कॉरिडॉर तयार करतो. म्हणजे एकूणच आता ही जी काही मॅन्युफॅक्चरिंग लेड ग्रोथ आहे ही आता काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित राहिलेली नाही, ही राज्याच्या सगळ्या भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलंय. त्यामुळे आणि चौथा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मला हे सांगताना आनंद वाटतो की आता महाराष्ट्र हॅज बिकम स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया. स्टार्टअप इंडियाचा जो 2025चा रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टने हे सिद्ध केलं की स्टार्टअप कॅपिटल बँगलोर नाही, स्टार्टअप कॅपिटल हैदराबाद नाही, द न्यू स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया इज महाराष्ट्र. महाराष्ट्र अकाउंट फॉर 25% ऑफ इंडिया स्टार्टअप. भारताचे 25% स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. युनिकॉर्न सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आहेत. आणि हे बाय नंबर नाही, बाय नंबर तर आपण नंबर 1 आहोत, पण बाय इन्व्हेस्टमेंटही, बाय त्याच्यातनं जो रोजगार निर्मिती आहे त्यातूनही, या सगळ्या पॅरामीटरवर आपण नंबर 1 आहोत. त्यामुळे हे जे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोथ पॅरामीटर्स आहेत याचं एकत्रितपणे प्लॅनिंग करून महाराष्ट्राला नंबर 1 आपण आणतो आहोत आणि आमच्या पुढच्या पिढीकरता मोठ्या प्रमाणात संधीचं निर्माण आपण करतो. महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी टॅगलाईन घेऊन हे सरकार आलं, तर हीच आयडिया होती त्या टॅगलाईनच्या मागे की कुठल्याही क्षेत्रात थांबायचं नाहीये? 100% हीच आयडिया आहे. कारण आपण बघा की महाराष्ट्राला सगळ्या क्षेत्रात आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आज कृषीचं क्षेत्र जे महाराष्ट्राकरता सगळ्यात चॅलेंजिंग क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट या दोन गोष्टीचा आपण प्लॅन केलेला आहे. बघा, कृषीचं क्षेत्र हे रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनचं क्षेत्र झालं होतं. त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली तर मदत कर, दुष्काळ पडला तर मदत कर, दुबार पेरणी तर मदत कर. तेवढ्याने आमचा शेतकरी कधीही या दुष्टचक्रातनं बाहेर पडणार नाही. आमच्या शेतकऱ्याला त्याची इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी वाढवावी लागेल. त्या ठिकाणी आपल्याला टेक्नॉलॉजी इन्फ्यूज करावी लागेल. आज आम्ही एआय इन ऍग्रिकल्चर हे एक मिशन उभं केलेलं आहे. आज आम्ही नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून 7,000 गावांमध्ये त्या ठिकाणी कृषीचं यांत्रिकीकरण करतोय. आज आम्ही अॅग्री बिझनेसच्या माध्यमातून 10,000 गावांमध्ये कृषीला आणि ज्या आपल्या प्राथमिक सोसायटी आहेत यांना अॅग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करतोय आणि कृषीला त्याच्याशी जोडतोय. म्हणजे एकूणच कृषीच्या क्षेत्रातही आधुनिकता आणायची, तिथे गुंतवणूक वाढवायची. आणि आज कृषीच्या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम जर कशाचा असेल तर तो वातावरणाच्या बदलाचा आहे, क्लायमेट चेंजचा परिणाम आहे. त्यामुळे क्लायमेट प्रूफ शेती असा एक कॉन्सेप्ट घेऊन आपण पुढे जातोय आणि त्यातनं ही गुंतवणूक जशी आपण वाढवत जाऊ तसं मला असं वाटतं की शेतीच्या क्षेत्रातही मोठी सस्टेनेबिलिटी आलेली आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या टर्ममध्ये म्हणजे याच्या आधीच्या याच्यामध्ये समृद्धी महामार्ग, ज्यानं महाराष्ट्राची एक प्रकारे समृद्धी दिसली, तर सध्याची चर्चा आहे ती म्हणजे शक्तीपीठ महामार्गाची. ज्या धडाडीनं सरकारनं समृद्धी महामार्ग पूर्ण केला त्याच धडाडीनं शक्तीपीठ सुद्धा पूर्ण होणार का? 100%. कारण मी तुम्हाला सांगतो की शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी भाग याचं चित्र बदलून टाकणार आहे. आज लोक इमॅजिन करू शकत नाही, पण मला समृद्धीच्या वेळेसही ते चित्र दिसत होतं, आजही मला चित्र दिसत आहे की अक्षरशः मराठवाड्याचं चित्र हा एक रस्ता बदलून टाकेल. आणि यातनं केवळ मराठवाडाच नाही तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातलाही जो दुष्काळी भाग आहे त्याचंही चित्र या रस्त्यामुळे बदलणार आहे. आणि या कनेक्टिव्हिटीमुळे एक प्रकारे महाराष्ट्राचं इंटिग्रेशन आपण करतो. एक असा लूप आपण महाराष्ट्रामध्ये तयार करतो आहोत की ज्यातनं ग्लोबल सप्लाय चेनच्या फोरफ्रंटला जे आपल्याला यायचं आहे त्याची पूर्ण व्यवस्था. कारण आज आपल्याला जर ग्लोबल सप्लाय चेनमध्ये पुढे जायचं असेल तर लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी आणली पाहिजे.
लॉजिस्टिक्सची मुवमेंट स्मूथ केली पाहिजे. त्याकरता हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. आणि यासोबत या रस्त्यामध्ये आम्ही हा निर्णय केलेला आहे, प्रत्येक 100 किलोमीटरमध्ये 700 ते 1000 शेततळी आम्ही तयार करणार आहोत. आणि जेवढे नाले या रस्त्याला क्रॉस करतील, प्रत्येक नाल्याला आम्ही त्या ठिकाणी ब्रिज कम बंधाऱ्यामध्ये परिवर्तित करणार आहोत. त्याच्यामुळे जलसंधारणाचाही एक उत्तम मॉडेल हे आम्ही या रोडच्या माध्यमातून तयार करू. यासोबत आम्ही या रोडला स्मार्ट रोड म्हणून तयार करू. मोठ्या प्रमाणात अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून या रोडचा उपयोग करून विजेची निर्मिती आम्ही करू आणि 100% ग्रीन रोड आम्ही तयार करू. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की भविष्यामध्ये आज काही लोक विरोध करतात, पण बहुतांश लोकांचं त्याला समर्थन आहे. पण जे विरोध करणारे लोक आहेत त्यांनाही भविष्यामध्ये लक्षात येईल की या एका रस्त्याने मराठवाड्याचं चित्र बदलून टाकलं. पण या सगळ्याच्या बरोबरीनं तुम्हाला प्रश्न हा विचार की 6 महिने पूर्ण झालेत, आज राज्य सरकार तुम्ही धडाडीनं चालवत आहे. नाही म्हटली तरी 2 पक्ष तुम्हाला सोबत घेऊन काम करावं लागतं आणि अशा वेळेला खरं तर तुम्ही मोठ्या मनाने सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे. तुमच्याकडे तेवढं पक्षबळ आहे आणि असं असताना तुम्ही या सगळ्यांना बरोबर घेऊन जाताय. तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या एकूण संयोजनामधनं तुम्हाला कुठेतरी वेगावरती खीळ येते, वेग वाढतोय की हे बदलाची जी प्रक्रिया ती लवकर होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की वेगावर याचा कुठलाच परिणाम नाही. याचं कारण काय आहे की जवळपास हे सगळे प्रोजेक्ट जेव्हा कन्सिव्ह केले मी, त्यावेळेस शिंदे साहेब माझ्या सोबतच होते. मॅक्सिमम ठिकाणी शिंदे साहेबांनी आणि आम्ही भागीदारीनेच काम केलेलं आहे. आम्ही एकत्रच होतो, आम्हीच विचार केला आहे. त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या प्रकल्पांची माहिती पण आहे आणि त्यात ते एक प्रकारचे त्या एक्झिक्युशनचे भागीदार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे ते समजूनही घेतलेलं आहे. अजितदादा नंतर आले असले तरी अजितदादांचं या प्रोजेक्टला समर्थन आहे. त्यामुळे या विकासामध्ये आम्ही तिघही एकत्रित आहोत. कोणाचंही विकासाला हे केलं नाही पाहिजे, याला खीळ घातली पाहिजे अशा मताचं कोणी नाही. म्हणून तुम्ही बघा आता या 6 महिन्यामध्ये इतक्या धडाडीने आपण हे सगळे निर्णय घेतले इन्फ्रास्ट्रक्चरचे, एकाही निर्णयावर दुमत नाही झाला. आमचा एकमताने निर्णय केले. कारण आम्हाला तिघांनाही हे लक्षात येत आहे की महाराष्ट्राच्या जनतेने ज्या अपेक्षेने इतकं प्रचंड मॅन्डेट दिलंय ती जर आपण पुरी करू शकलो नाही तर आपण करंटे ठरू. त्यामुळे आम्हालाही आमची स्पीड वाढवावी लागेल, आम्हालाही आमची एफिशियन्सी वाढवावी लागेल. ते आम्ही करतो. तुम्ही मध्यंतरीच्या काळात म्हणालेला की दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात थोडे कमी पडतात, दे आर नॉट कम्युनिकेटिव्ह. महिन्याभरात काही फरक पडलाय का? असं आहे की कधी कधी इंग्रजीचं मराठीकरण करताना हा प्रश्न उभा होतो. तो प्रश्न मला अशा पद्धतीने विचारला होता की या दोघांपैकी बोलकं कोण आहे? तर मी सांगितलं दोघेही बोलके नाही आहेत, मी पण नाही आहे. त्यामुळे ते दोघेही बोलके नाहीत असं त्याचं उत्तर होतं. आमच्यातलं बाकी कम्युनिकेशन एकदम परफेक्ट आहे, फक्त वायफाय बडबड आम्ही तिघही करत नाही. पण ज्ञानदा त्यांनी भाषेचा उल्लेख केला, हो. इंग्रजीचं मराठीकरण, पण तुम्ही मराठीच्या वरतीच काही हिंदी वगैरे घेऊन येत्या वगैरे अशी जी सगळी आणि एक मोर्चा निघतोय सर्वपक्षीय, तुम्ही जाणार आहात त्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये? पहिली गोष्ट तर महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही. हिंदी ऑप्शनल आहे. हिंदी किंवा कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल असं आपण त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे. मुळातच न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरणाने 3 भाषेचं सूत्र दिलेलं आहे. हे 3 भाषेचं सूत्र आपण स्वीकारलेलं आहे. आता मला याच्यामध्ये थोडं तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस NEP 2020 आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं. उद्धव ठाकरेजींच्या सरकारने याच्यावर अभ्यास करून नीती ठरवण्याकरता एक कमिटी तयार केली. त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते. त्याच्यामध्ये डॉक्टर मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख मंडळी होती. 18 लोक होती. या सगळ्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट 2021 साली उद्धवजींच्या सरकारला दिला. 2021 साली उद्धवजींच्या सरकारने तो स्वीकारला आणि तो स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई झाली. हाच तो रिपोर्ट आहे की ज्या रिपोर्टमध्ये
3 भाषा सूत्र सांगितलेलं आहे आणि या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही तर सगळ्या भाषा अलाव केल्या, पण या रिपोर्टमध्ये अतिशय क्लिअर कट सांगितलं आहे की मराठी सोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा. इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा. उद्धव ठाकरेंच्या सरकारने, उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये. आणि त्यावेळेचा जर तुम्ही ज्यावेळेस त्यांना रिपोर्ट मी दिलेला आहे त्यावेळेच्या बातम्या जर आपण उचलून पाहिल्या तर उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत, असं ते रिपोर्ट स्वीकारताना त्यांनी सांगितलेलं आहे. मुळामध्ये आता जर असा रिपोर्ट असताना आणि हे सगळे प्रमुख महाराष्ट्रातले, आता तुम्ही भालचंद्र मुणगेकर, डॉक्टर माशेलकर, सुखदेव थोरात यांना महाराष्ट्रद्रोही ठरवणार आहे? यांनी असा रिपोर्ट दिला म्हणून ते महाराष्ट्रद्रोही होणार आहेत? बघा, काही गोष्टी काय असतात की आपण ह्या समजून घेतल्या पाहिजे की एक सायंटिफिक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजेत या दृष्टीने तयार केलेलं त्रिभाषा सूत्र आहे. आणि मग त्रिभाषा सूत्र तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या जे काही ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये सर्वात जास्त भाषा शिकण्याची रिसेप्टिव्हिटी कधी असते या संदर्भातला रिसर्च करून त्या कालावधीमध्ये जर त्यांना भाषा शिकवल्या तर त्या अधिकच्या भाषा शिकू शकतात. अशा प्रकारचा मुद्दा त्यात समोर आलेला आहे. हा काही आमच्याकरता प्रेस्टिज इश्यू नाही. आम्ही एका मिनिटात सांगितलं की कुठली भाषा शिका, हिंदी शिकली पाहिजे असं नाही. प्रश्न हिंदी सक्तीचा नाही, सक्ती नाहीच आहे, हिंदीला विरोधाचा आहे. यांचा विरोध हिंदीला आहे. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी चालते, तुमचा इंग्रजीला विरोध नाही आहे. यांच्यातल्या एकाने तरी इंग्रजीला विरोध केला का सांगा? एकाने तरी केला का? नाही केला. इंग्रजीला विरोध नाही आहे, हिंदीला विरोध आहे, भारतीय भाषेला विरोध आहे. हा विरोधाभास आहे. हा आमचं म्हणणं काय, मराठी आणि हिंदी कॉम्पिटिशन आली तर पहिले मराठी राहील. मराठीच्या पुढे कुठली भाषा नाही. आमच्याकरता मराठी आमची मायबोली आहे, मराठीच पहिले, सक्तीची मराठीच. पण त्याच वेळी जर आमच्या मुलांना 3 भाषा शिकायच्या आहेत आणि 3 भाषा शिकलं नाही तर नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे क्रेडिट मिळणार आहे. त्याला जर ते क्रेडिट मिळाले नाही, उद्या ज्यावेळेस तो IITला जाईल, एम्सला जाईल, इंजिनिअरिंगला जाईल, मेडिकलला जाईल, त्यावेळी त्याचे क्रेडिट कमी पडतील. आणि ते क्रेडिट कमी झाल्यामुळे चांगले पर्सेंटेज घेऊन किंवा सीईटी पासमध्ये चांगले मार्क घेऊ नये, क्रेडिटचे मार्क दुसऱ्याजवळ जास्ती असल्यामुळे, उदाहरणादाखल सांगतो, एखादा मुलगा हा समजा गुजराती मीडियममध्ये शिकतोय तर त्याला गुजराती मीडियममुळे गुजराती आहे आणि हिंदी आणि इंग्रजी तो शिकतोय की मराठी आणि इंग्रजी, मराठी कंपल्सरी आहे, मराठी तो शिकतोच आहे, इंग्रजी शिकतोय, त्यामुळे त्याला ऑटोमॅटिक क्रेडिट मिळतात. आणि माझा मराठी मुलगा याला क्रेडिट मिळत नाहीये. त्याच्यामुळे उद्याला तो जेव्हा ऍडमिशनला जाईल त्यावेळेस अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये त्याचं क्रेडिट जर कमी असेल आणि त्याला जर ऍडमिशन मिळाली नाही, ठीक आहे, तुम्ही राज्यातलं ऍडमिशन तुम्ही ठरवाल, पण नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्या ऍडमिशन या जर सीईटीने होत असतील आणि त्याच्यामध्ये अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जर तयार झालेली असेल आणि त्याचा उपयोग करायचा असेल, आम्ही कोणाचं नुकसान करतोय? आमच्या मराठी मुलांचं करतोय ना. त्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दा भावनेपेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यायचा आहे. म्हणूनच आपण जेव्हा सत्तेत असतो त्यावेळेस वस्तुस्थिती समजून घ्यायची, त्यावेळेस आपण कमिटी तयार करायची, कमिटीचा रिपोर्ट ऍक्सेप्ट करायचा आणि आपण विरोधी पक्षात गेल्याबरोबर भूमिका बदलायची. मला असं वाटतं की याच्यामध्ये, आणि मी सांगतो आमच्याकरता प्रेस्टिजचा इश्यू नाही. आम्ही लगेच सांगितलं, दादा भुसेंना आम्ही सांगितलं की तुम्ही सगळ्यांना, जेवढे स्टेक होल्डर आहेत सगळ्या स्टेक होल्डरला परिस्थिती समजावून सांगा आणि त्या परिस्थितीनंतर जो सगळ्यांचं मत असेल आपण त्याचा विचार करू. आपल्या मुलांच्या हिताचं काय आहे आणि मराठीच्या हिताचं काय याचा आपण विचार, राजकीय हिताचं नाही. राजकारण येईल जाईल, पण आपल्या मराठीच्या हिताचं काय, आपल्या मुलांच्या हिताचं काय, याच्या आधारावर आपण निर्णय करू. म्हणून मी सांगतो, हा विरोध हिंदी सक्तीला नाही, हिंदी सक्ती महाराष्ट्रात नाही, हा विरोध हिंदीला आहे. हे इंग्रजीला पायघड्या घालतायत आणि हिंदीला विरोध करतायत. याला जे या निर्णयाला विरोध करतायत त्यांनी याच्यात आणखी एक कंगोरा ऍड केलाय. तो म्हणजे असा की जर का एक्स्ट्रा क्रेडिट्स हवे आहेत तर स्विमिंग शिकवा, मुलांना आणखी ऍक्टिव्हिटीज शिकवा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे पहिलीपासून, म्हणजे इतक्या लहान वयापासून 3 भाषांचं बर्डन का? पहिल्यांदा तर स्विमिंगचे क्रेडिट्स वेगळे आहेत आणि भाषेचे क्रेडिट्स वेगळे आहेत. त्यामुळे भाषेचे क्रेडिट त्यांना स्विमिंग शिकून मिळणार नाहीयेत.
ते भाषेनेच मिळणार आहे. आणि पहिलीपासून भाषा नाहीच आहे. मुळामध्ये भाषाच्या संदर्भात जर तुम्ही नीट वाचलं तर पहिलीपासनं 3री पर्यंत फक्त बोली आहे, म्हणजे ऍक्शन्स आहे. वाचायला आणि लिहायला 3री नंतर शिकवायची आहे. आता हे एनईपी मध्ये हे इतर राज्यांनी स्वीकारलंय. आता त्या दिवशी काही आमचे विद्वान नेते म्हणाले गुजरातने काय केलं सांगा, गुजरात हिंदी स्वीकारणार आहे का? तुम्ही बघा, गुजरातने 3ऱ्या वर्गापासून हिंदी ठेवलेली आहे. 3री भाषा हिंदी त्यांनी ठेवली आहे गुजरातने. आणि त्यांनी त्याला ऑप्शन दिले, नंतर संस्कृतचं दिलंय, अजून इतर भाषांचं दिलंय. आपणही तेच म्हणतो. त्यामुळे मुळातच या संदर्भात मी काही एक्सपर्ट नाहीये. जर एक्सपर्टने सांगितलं की 3रीतनं शिकवायची आहे तर 3रीतनं शिकव. उद्या एक्सपर्टने सांगितलं की नाही 5वीतनं शिकवायची आहे, मला 5वीतनं शिकवायला काय अडचण आहे? पण जर या देशातल्या सगळ्या एक्सपर्ट्सनी मिळून एक न्यू एज्युकेशन पॉलिसी तयार केली आणि त्या पॉलिसीने जर काही नियम तयार केले आहेत तर त्याच्यापासून माझ्या विद्यार्थ्यांना मी वंचित का ठेवावं, एवढाच माझ्यासमोरचा प्रश्न आहे. पण याबरोबर तुम्हाला जो आताचा जो मुद्दा समोर आलेला आहे, राज ठाकरे यांनी सांगितले की आम्ही मोर्चा काढतोय, पक्षविरहित मोर्चा असेल, इतर पक्ष त्याच्यामध्ये यावेत, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण हे राजकीय केवळ एक ती भूमिका आहे. असं आहे की केवळ राजकीय भूमिका असं मी म्हणणार नाही, कोणाच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. पण मी एवढंच सांगतो की महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते. पण ते मित्र होते तुमचे, राज ठाकरे तुमचे मित्र आहेत. नाही आहेत ना, त्याला काय म्हणून काय झालं? त्यांच्या भूमिका आहेत, आमच्या भूमिका आहेत. शेवटी सगळ्यांच्या सारख्या भूमिका असतात एका पक्षात राहिले असते ना. त्यामुळे भूमिका काय त्यांची वेगळी असू शकते, असेल त्यांची वेगळी भूमिका. मी एवढंच सांगतो, मी काय हे सांगतोय, उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरुद्ध ते बोलतायत, याचा अर्थ काय आहे? राजकीयच आहे ना. मला हे सांगा की या राज्यामध्ये माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारख्या लोकांवर प्रश्नचिन्ह लावता येईल? चला, देवेंद्र फडणवीसला राजकारण करायचंय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस काहीतरी करतोय, हे लोकांना राजकारण करायचं आहे का? मग त्यांनी जर एखादा रिपोर्ट दिलेला आहे आणि तो तुम्ही स्वीकारला आणि आता उलट जाता, याचा अर्थ राजकीय आहे. याचा अर्थ मराठीचं प्रेम नाही आहे, याचा अर्थ राजकीय आहे. तुम्ही पालिकेच्या निवडणुकांचा रेफरन्स देताय. पालिकेच्या निवडणुकांचं एक प्रकारे काय ग्राउंड तयार करण्याची परिस्थिती किंवा तयारी महाराष्ट्रामध्ये दिसतेय. तर ठाकरेंचाही विषय निघाला तर राज ठाकरे दोन्ही शिवसेनेंना हवे आहेत ते तर दिसतंय, त्याची चर्चा होतीये. ते फक्त शिवसेनेलाच हवेत, दोन्ही शिवसेनेंना, की ते भाजपलाही हवेत? असं आहे की आत्ता तरी आमची जी युती आहे ती भाजप, शिवसेना ओरिजिनल आणि राष्ट्रवादी ओरिजिनल अशीच आमची युती आहे. याच्या व्यतिरिक्त आमची काही युती नाही आहे. हा, पण आता समजा कोणी आमच्यासोबत येत असेल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की सोबत घ्यायचं आहे, आम्ही स्वागत करू. पण अजून काय असा निर्णय कुठला आम्ही केलेला नाहीये. पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की मुंबई ही त्या अर्थाने ठाकरे आणि ठाकरे यांच्यासाठी महत्वाची म्हणून ते आता एकत्र येतील, की त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे म्हणून ते एकत्र येतात? एवढी महत्वाची निवडणूक मुंबईची जी आहे, एवढं तुम्ही काम केलंय मुंबईमध्ये, या सरकारांनी काम केलंय, तुमच्या आधीच्या सरकारनी काम केलंय, ही मुंबई आता या अर्थाने महत्वाची ठरले राजकीय दृष्ट्या, हेच काय ते कुरुक्षेत्र असणार आहे महाराष्ट्राचं? असं आहे, ते मराठी आहे तर मी कुठे पंजाबी आहे, मी कुठे गुजराती आहे, मी पण मराठीच आहे ना. माझाही पक्ष जो आहे, माझ्या पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष आशिष शेलार आहे, तो कुठे गुजरातमधून आलेला आहे, तो कुठे आंध्र प्रदेशमधून आलेला आहे. त्यामुळे मराठी मतांची कोणाची मक्तेदारी नाही. आम्ही चांगलं काम करून मराठी मन जिंकलं म्हणून लोकांनी आम्हाला मागच्याही वेळेस मतं दिले, आजही मतं दिले. मराठी माणूसही आमच्या सोबत आहे, गैर मराठी आमच्या सोबत आहे. जोपर्यंत आम्ही चांगलं काम करत राहू तोपर्यंत सगळे आम्हाला मतदान करतील. 2017 साली पालिकेची जेव्हा निवडणूक झालेली तेव्हा अखंड शिवसेनेपेक्षा भाजपकडे फक्त 2 नगरसेवक कमी होते. तेव्हा महापौर बसवण्याची संधी होती भाजपकडे. तर तेव्हा तसा विचार झाला होता का? 100% संधी होती आणि जवळपास जुळवाजुळव देखील आम्ही केली होती. परंतु त्यावेळी उद्धवजींकडनं शिंदे साहेब आणि 3-4 लोक आमच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकरता भावनिक विषय आहे,
त्यामुळे तुम्ही हे सोडून द्या. आणि मी देखील हा विचार केला की एक लार्जर गोल करता आपण काम करतोय आणि म्हणून आम्ही केवळ महापौर पदच सोडलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं सगळी पदं तुम्ही घ्या आणि तुम्ही महानगरपालिका चालवा. आम्ही महानगरपालिकेमध्ये प्रहरीचं काम करू. जर त्यावेळी मनात आणलं असतं तर पूर्ण जुळवाजुळव झाली होती. 100% आमचा महापौर बनला असता. ती संधी सोडायला नको होती असं आता वाटतं. नाही, असं जर तरला काही अर्थ नसतो ना. ज्ञानदा काय राजकारणामध्ये जर तरला अर्थ नसतो. त्यावेळेस झालं नाही. आता आम्ही महापौर करू. आमच्या महायुतीचा महापौर होईल यावेळी. स्वबळावरती भाजप येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही म्हटलं की मुंबई आहे, पण मुंबई बरोबर इतर सुद्धा एवढी सगळी अजून जवळजवळ तीन वर्ष सगळीकडे प्रशासक आहेत. जाणून बुजून केलं भाजपनं हे की हे होत गेलं आणि सगळीकडे गेले काही काळ जो प्रशासक राजवट आहे ती आता लवकरात लवकर संपेल आणि लोकनियुक्त तिकडे स्थानिक मला प्रशासन सांगा येईल. भाजपचा संबंधच काय आहे. तेव्हा तर उद्धवजींचं सरकार होतं. जेव्हा या सगळ्या फेब्रुवारी 2022 मध्ये या सगळ्या महानगरपालिकांचं आणि जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपला. आमचं थोडी सरकार होतं. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली होती. आम्ही आता लढून सातत्याने नवीन सरकार आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सातत्याने लढलो आणि सर्वोच्च न्यायालयातनं परवानगी मिळवली. कारण आम्हाला हे समजतं की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या महत्वाच्या आहेत आणि त्या संस्थांवर प्रशासक असणं लोकशाहीला योग्य. 6 महिने ठीक आहे, पण त्याच्यावर प्रशासक असणं हे लोकशाही करता योग्य नाही. आणि म्हणून आम्ही लढलो, आम्ही परवानगी आणली आणि आता त्या निवडणुका होती. फडणवीस 3.0 असं हे सरकार आहे, आत्ताचं परिस्थिती आहे. तर कसं वेगळं आहे हे फडणवीस 3.0 तुमच्यासाठी? हे वेगळं काहीच नाही आहे. हे कंटिन्युएशन ऑफ फडणवीस 1.0चं आहे. म्हणजे आता एवढंच फरक पडलाय की पहिल्यांदा आम्ही आणि शिवसेना होता, आता आम्ही शिवसेना आणि अजितदादा आहोत. पण 2.0 मध्ये मी आणि अजितदादाच होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही माझ्याकरता कंटिन्युएशनच आहे. कारण तुम्ही बघा, जे 2014 पासून बोलत होतो त्या सगळ्या गोष्टी करू शकलो आणि त्यातल्या ज्या राहिलेल्या गोष्टी होत्या त्या आता करतोय. त्यामुळे माझ्याकरता काही नवीन नाही. एक सगळ्यात मोठा मुद्दा तुमच्या आता या गव्हर्नन्समध्ये दिसतोय की बऱ्याच ठिकाणी कुरबूर दिसते, मंत्र्यांमध्ये आम्हाला पैसे मिळत नाहीयेत. अमुक खरंच आपलं सरकार, महाराष्ट्र सरकार तुम्ही जे चालवताय कुठेतरी या सगळ्या लोकांहूनही योजनांमुळे अडचणीत आलेलं आहे? मला असं वाटतं की काही आमच्या काम करण्याच्या क्षमतांवर त्या ठिकाणी निश्चित मर्यादा आलेल्या आहेत. नाही आल्या असं म्हणता येणार नाही. पण ऍज अगेन्स्ट दॅट आम्ही हा निर्णय केला की कोणत्याही परिस्थितीत आपली जी गुंतवणूक आहे ती कमी नाही झाली पाहिजे. आणि म्हणून विशेषतः कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे याच्यावर मी आमच्या फायनान्स मिनिस्टरला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो आणि त्यांना सांगितलं की एक रिव्हर्स वर्किंग करा की आपल्याला ग्रोथ रेट सस्टेन करण्याकरता कॅपिटल एक्सपेंडिचर किती केलं पाहिजे. आणि तो आकडा एकदा ठरला की त्याची संसाधनं कुठनं आणायची. तशा प्रकारे आम्ही रिव्हर्स वर्किंग केल्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर आम्ही कुठेही कमी होऊ देत नाहीये. कॅपिटल एक्सपेंडिचर मेंटेन करतोय. हो, हे खरंच आहे की पूर्वी आमच्याकडे फ्लेक्झिबिलिटी जास्त होती. आता आम्हाला थिमॅटिकली जास्त जावं लागतं. आता थोडी फ्लेक्झिबिलिटीची सवय पडलेली आहे. त्यामुळे थोडं मंत्र्यांना वाटतं की मला हेही करायचंय, तेही करायचंय, तेही करायचंय. पूर्वी करता येत होतं. आता थिमॅटिकली योजनांवर पैसे जास्त देतो आम्ही. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की करता येत नाही. पण याचा अर्थ असा नाहीये की बाबा कुठेतरी खूप ओढाटाण्या वगैरे अशी परिस्थिती नाहीये. सगळ्यात पॉप्युलर योजना अर्थातच ज्याची सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि त्या लाडक्या बहिणीमुळेच कुठे कुठे कात्री लावली जाते असं मंत्र्यांचं म्हणणं आहे. ते नाराजी व्यक्त करतायत. पण ह्यातला सगळ्याचा गाभा म्हणजे 2100 रुपयांचा. तर 2100 रुपये नेमके कधी मिळणार आहेत, केव्हा मिळणार आहेत? आम्ही जे आमच्या जे काही घोषणापत्र होतं त्याच्यात जे बोललोय ते सगळं आम्ही करणार आहोत. आता बघा, आज आपल्याला आपली जी अर्थव्यवस्था आहे एक्सपांड होते आणि ती एक्सपांड होत असल्यामुळे हळूहळू आपली ती परिस्थिती निर्माण होईल की ज्यावेळेस आपण अधिक पैसे स्पेअर करू शकू. त्यामुळे ती परिस्थिती आली की आम्ही 2100 रुपये देखील देऊ. जसं आम्ही सांगितलं होतं विजेचे दर कमी करू, केले आम्ही विजेचे दर कमी.
26% कमी केले. आणि आता पुढचे 5 वर्ष उद्योग असेल, व्यापार असेल, घरगुती ग्राहक असेल, कोणाला चिंता करायची आवश्यकता नाही. दरवर्षी गेले 20 वर्षाचा ट्रेंड आहे, दरवर्षी 10% विजेचे दर वाढायचे. आता पुढचे 5 वर्ष एकही रुपयाने वाढणार नाही, उलट ते कमी होणार आहे. त्यामुळे जे दिलेली आम्ही आश्वासनं आहेत ती आश्वासनं हळूहळू पूर्ण करतो. असं आहे की एकत्रच सगळे आश्वासनं काही पूर्ण करता येणार नाही, कारण आपल्याला आपली निधीची जी काही सोय आहे ती लावावी लागते. त्यामुळे पण दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण करू. पण तुम्ही जे म्हटलात की मगाशी मताधिक्य इतकं महाकाय मिळालेलं आहे, अपेक्षा पण तेवढ्याच लोकांच्या तुमच्याकडनं आहेत. आणि जो डिलिव्हर करतो त्याच्याकडनं अपेक्षा असणं काही चुकीचं नाही लोकांचं. पण हे असताना तुम्हाला एनर्जी डेफिसिट जो होता किंवा एनर्जीसाठीचा एक महाराष्ट्रामध्ये एक मोठा प्रकल्प तुमच्या अखत्यारीत येतोय, तो नेमका कसा आहे? काय प्रकारे एनर्जीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही नवीन काही काम? मला असं वाटतं की एनर्जीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने जेवढं केलं ते देशातल्या इथल्या कुठल्याही राज्यांनी केलेलं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये एक तर आपण बघितलं असेल तर वी आर एनर्जी सेल्फ सफिशियंट. आपल्याकडे आवश्यक तेवढी सगळी एनर्जी आहे. आता मोठ्या प्रमाणात आपण जनरेशन आता वाढवतो. मी तुम्हाला एकच आकडा सांगेल तर तुम्ही थक्क व्हाल की पंप स्टोरेज या क्षेत्रामध्ये आता आपले जे एमओयू झाले आहेत आणि ज्याच्यावर काम चालू झालेलं आहे अशी क्षमता आहे 65,000 मेगावॅट, 65,000 मेगावॅट. म्हणजे महाराष्ट्रातली पीक सगळी मिळून आपली क्षमता जी आहे ती आपल्याला लागते 30,000 मेगावॅट. ती कदाचित 40,000 जाईल 2035 पर्यंत, 45,000 जाईल. या एका स्त्रोतातूनच 65,000 मेगावॅटचे आपण प्रकल्प हातात घेतले आहेत. आपण हे जे सोलर आहे या सोलरमधनं अॅग्री सोलर कंपनी आपण तयार केली. म्हणजे आपण आपल्या ज्या शेतकऱ्याला आता आपण जी मोफत वीज देतोय त्याचा भुर्दंड आपण कमी कसा करतोय, अॅग्री सोलर कंपनी तयार केली आणि 16,000 मेगावॅटचे फीडर्स हे आपण सोलरवर आणतो. त्याचा परिणाम काय आहे तर पूर्वी शेतकऱ्याला आपण ज्यावेळी वीज द्यायचो तर आपल्याला 8 रुपयाला ती वीज पडते आणि त्याच्याकडनं एकही पैसा घ्यायचा नाही. ते पूर्ण 8 रुपयाची सबसिडी आपल्याला द्यावी लागायची. आता आपल्याला ती वीज 3 रुपयाला पडणार आहे. म्हणजे प्रत्येक युनिट मागे 5 रुपये आपले वाचणार आहेत. आणि अशा प्रकारे एकूण सोलरमध्ये आपण परत 30,000 मेगावॅटचं जवळपास काम सुरू आहे आपल्याकडे. त्यामुळे 2030 साली महाराष्ट्रामध्ये एकूण जी वीज आपण वापरू त्यातली 52% वीज अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून येईल. म्हणजे एक प्रकारे सस्टेनेबल जे काही पॉवर कन्झम्पशन आपण म्हणतो ते अचीव महाराष्ट्र करणार आहे. आणि त्याचाच परिणाम आहे की आज आपण हे भाव का कमी करू शकलो, रेट का कमी करू शकलो, याचं कारण अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आपण मोठ्या प्रमाणात डेव्हलप केले आणि त्यामुळे आज हे दर पुढच्या 5 वर्षाचे आपण कमी करू शकलो आहोत. आणि यासोबत एक रिसोर्स ऍडिक्वसी प्लॅन देशातला पहिला आपण तयार केला. आणि या रिसोर्स ऍडिक्वसी प्लॅनमध्ये पुढच्या 10 वर्षात आपल्याला जी काही वीज लागणार आहे त्या विजेकरता ट्रान्समिशन आणि त्याच्यामध्ये जे काही बाकी इतर इन्फ्रास्ट्रक्चर आहे डिस्ट्रीब्युशन, या दोन्ही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आपण सुरू केलेलं आहे. जवळपास 1,00,000 कोटी रुपये आपण त्याच्यावर खर्च करतो. त्याला थोडा वेळ लागेल. म्हणजे मी आपल्याला सांगतो की आज वीज पर्याप्त आहे, पण आपली जी वाढती मागणी आहे त्या वाढत्या मागणीच्या अनुरूप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपलं उभं राहिलेलं नाहीये, जे आपण आता करतोय. म्हणजे पुढच्या 3 वर्षामध्ये पर्याप्त वीज तर आजच आहे आपल्याकडे, पण क्वालिटी वीज जी आहे म्हणजे कुठेही फेल्युअर होत नाहीये अशा प्रकारची जी वीज आपल्याला द्यायची आहे ती पुढच्या 3 वर्षात आम्ही करून घेऊ. कारण आरडीएसएस खाली 30,000 कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी गुंतवणूक करतो. जवळपास 1,00,000 कोटीची गुंतवणूक टीबीसीबीच्या माध्यमातून आपण जे काही आपलं ट्रान्समिशन नेटवर्क आहोत याच्यामध्ये करतो. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की आमचा प्रयत्न आहे आपलं जी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे ही डिस्ट्रीब्युशन कंपनी जवळपास 95,000 कोटीच्या लॉसेसमध्ये आहे. यातले बहुतांश लॉसेस पुढच्या 5 वर्षात आम्ही भरून काढू आणि त्यानंतर ती आम्ही लिस्टिंग करू. आणि पुढच्या या वर्षात किंवा पुढच्या वर्षामध्ये आम्ही आमची जी जनरेशन कंपनी आहे आणि आमची जी पारेषण कंपनी आहे या दोन्ही कंपन्या लिस्टिंग करणार आहोत. आणि लिस्टिंग करून कॉर्पोरेट गव्हर्नन्सही आणू आणि कॅपिटल मार्केटला ऍक्सेसही त्याला निर्माण करू.
जेणेकरून विजेच्या क्षेत्रामध्ये एक मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. खरं म्हणजे मी असं म्हणेन की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये विजेच्या क्षेत्रामध्ये जे रिफॉर्म्स आपण केलेले आहेत ते अक्षरशः नेत्रदीपक अशा प्रकारचे रिफॉर्म्स आहेत. सर, थोडासा जुना विषय आहे, 6-7 महिन्यापूर्वीचा, की जेव्हा जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा विषय येतो तर तेव्हा तेव्हा अर्थातच विरोधक घसरतात ते ईव्हीएम वरती आणि वोटर्सवरती. अगदी मार्कडवाडीपासून ते तुमच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघापर्यंत राहुल गांधींनी त्यांचे या सगळ्या बाबतीतले आरोप सुरूच ठेवलेले आहेत. तुम्ही आरोपांना कसं उत्तर देता? पूर्वी उत्तर द्यायचो, हां. आता द्यायची इच्छा देखील होत नाही. याचं कारण काय आहे की 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. एका विद्यार्थ्याला तुम्ही जे समजावून सांगता त्यास त्याला ते समजतं आणि पुन्हा तो प्रश्न विचारत नाही. आणि एक विद्यार्थी इतका बुद्धू असतो की त्याला रोज समजावून सांगितलं तरी तो तोच प्रश्न विचारतो. आता ही कॅटेगरी राहुल गांधींची कुठली मला सांगायची इच्छा नाही, पण ही परिस्थिती आहे. राहुल गांधींनी जे जे आरोप लावले त्या प्रत्येक आरोपावर ते तोंडावरच पडले. आता काल परवा तर हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय आतल्यानंतर हायकोर्टाने सांगितलं तुमचा टाइम वेस्ट करताय आणि तुमच्यावर कॉस्ट लावली पाहिजे असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे. आता राहुल गांधींचा विश्वास संविधानावरही नाही, राहुल गांधींचा विश्वास कोर्टावरही नाही. त्यामुळे ते रोज त्यांना एकच गोष्ट असं वाटते की रोज खोटं बोललं म्हणजे त्या ठिकाणी ते लोकांना खरं वाटेल. पण मी वारंवार त्यांना सांगतो, ये पब्लिक है, ये सब जानती. मनपा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतनं नेते घेताना तुमचं काही सूत्र वगैरे ठरलेलं आहे का तिघांचं? नाही, काही सूत्र नाहीये. साधारणपणे जो ज्याच्या पक्षात जाऊ शकतो तो त्याच्या पक्षात चाललेला आहे. एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं की त्यांना असं वाटत होतं त्यांच्या पक्षात पाहिजे, आमच्या पक्षात आला, आम्हाला वाटत होतं आमच्या पक्षात पाहिजे, त्यांच्या पक्षात आला, असं फार काही. तुम्ही ठरवता तिघे जण का कसं आहे? नाही, ठरवत वगैरे नाही. इतकं जास्त म्हणजे एकमेकाच्या पक्षात ढवळाढवळ नाही आमची. तिघे स्वतंत्र निर्णय घेतो. अच्छा, पण एक शेवटचा प्रश्न तुम्हाला जाता आता की 2 वर्षांनी तुमच्या समोर एक खूप मोठं आयोजनाचं काम आहे, कुंभाचं. आपल्याकडे नाशिकला कुंभ होणार आहे, कुंभमेळा होणार आहे. या अनुषंगाने सुद्धा तुम्ही खूप काही आत्तापासूनच काम सुरू केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या आयोजनामध्ये वेळ कमी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा तुम्हाला खूप मोठं आव्हान आहे आणि त्याच्या आधी निवडणुका आहेत. ह्या निवडणुका त्याच दृष्टीने सुद्धा नाशिक किंवा मुंबई या अर्थाने या सगळ्या निवडणुका महत्वाच्या आहेत? कुंभ हे फार मोठं आव्हान आहे. याचं कारण काय आहे? प्रयागराजचं कुंभ आता झालं. प्रयागराजचं कुंभ ज्या ठिकाणी होतं तिथे 15,000 हेक्टर जागा उपलब्ध आहे आणि आपण जिथे कुंभ करतो त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तिथे 300 एकर, 15,000 हेक्टर आणि 300 एकर. त्याच्यामुळे कमी जागेमध्ये क्राऊड मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. आणि प्रयागराजच्या कुंभानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की देशामध्ये जो एक सांस्कृतिक एक प्रकारे जो लोकांमध्ये पुनर्जागृती आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे आपल्याही कुंभाला 2015चा कुंभ मी केलाय, पण त्यापेक्षा 3 पट, 4 पट, 5 पट लोक येऊ शकतात. त्यामुळे तो सगळं येणाऱ्या भाविकांचं मॅनेजमेंट कुठेही अपघात न होता व्हावं अशा प्रकारचा खूप मोठा टास्क आपल्या समोर आहे. आम्ही वेगानं काम चालू केलेलं आहे. 4,000 कोटी रुपयाच्या निविदा आम्ही ऑलरेडी काढल्या आहेत, 2,000 कोटीच्या अजून काढतो. वेगवेगळ्या प्रकारे क्राऊड कंट्रोल कसा करता येईल, एंगेजमेंट कशा करता येतील, कुठेही कुंभाचं सांस्कृतिक महत्व कमी न करता त्याला आधुनिकता कशी देता येईल, डिजिटल महाकुंभ कसा करता येईल, AI महाकुंभ कसा करता येईल, अशा अनेक गोष्टींवर आमचं काम चाललेलं आहे. निवडणुका येतील जातील, निवडणुकांचा काय म्हणजे निवडणुकांचा एवढाच परिणाम कुंभावर होईल की त्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे आमची काही कामं थोडे ड्रॅग होतील. कालावधी अतिशय कमी आहे, पण वेगानं काम आम्ही करतो, चांगला कुंभ करू. नक्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी अतिशय मनमोकळी चर्चा केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्यामधला हाच आहे की महाराष्ट्र घोडदौड करतोय समृद्धीकडे, आपण वेगानं अधिकाधिक समृद्धीकडे जातोय. हे सगळं करत असताना अनेक गोष्टींचा बॅलन्स, त्यांना जो समतोल राखायचा तो समतोल राखण्याची आव्हानं सुद्धा त्यांच्या समोर आहेत. पण हे करत असताना एक भविष्यवेधी एक राज्य कारभार इथून पुढे होताना दिसेल आपल्याला, एवढी आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा अगदी आग्रहानं ठेवतोय आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा. थँक्यू, आभारी.